नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण खमंग रुचकर तोंडाची चव वाढवणारा हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. चवीला अगदी अप्रतिम लागतो आणि पटकन तयार होतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुद्धा लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 20 ते 25 हिरवी मिरची घेतली आहे, कमी तिखट असणारी. या मिरच्या जास्त तिखट नाहीत. तर आता आपण या मिरच्या कट करून घेणार आहोत. तर मी अशा पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे ठेचा आपल्याला पटकन वाटता येईल. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये मी एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे चमच्याने मोजलं तर एक 4 चमचे शेंगदाणे होतील. मिरची जर तिखट असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं. शेंगदाणे थोडेसे हलके गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे थोडेसे हलके ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तर बघू शकता शेंगदाण्याचा हलका कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं टाकून घेऊया. आता लसूण आणि जिरं आपल्याला फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, जास्त परतायची गरज नाही. तर इथं मी लसूण आणि जिरं 1 मिनिटभर व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया. जर तुम्ही तिखट मिरची घेतली तर त्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे ठेचा जास्त तिखट होणार नाही. मी इथं कमी तिखट असलेली मिरची घेतली आहे, त्यामुळे शेंगदाण्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मिरची थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. इथं जर तुम्हाला तेल थोडंसं कमी वाटत असेल तर परत अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची. गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित मिरची परतून घ्यायची आहे. जास्त वेळसुद्धा परतायची नाही, नाहीतर मिरची कडक होते आणि ठेचा व्यवस्थित वाटला जात नाही. तर इथं मिरची व्यवस्थित अशी भाजलेली आहे. आता आपण ठेचा वाटायला घेऊया. तर मिरची गरम असतानाच ठेचा वाटायला घ्यायचा, म्हणजे पटकन वाटला जातो, अजिबात वेळ लागत नाही. मिरची गार झाली की मग ठेचा वाटायला थोडासा वेळ लागतो, यासाठी गरम असतानाच वाटायला घ्यायचा. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता आपण ठेचा खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत. तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटला तरीही चालेल. फक्त जास्त बारीक वाटायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा, म्हणजे चव छान लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला ठेचा वाटून घ्यायचा आहे. चव अगदी अप्रतिम लागते. ट्राय करून बघा एकदा, नक्कीच आवडेल. तर हे बघा इथं ठेचा आपला वाटून तयार झाला आहे. जास्त बारीक वाटलेला नाही, थोडासा जाडसर ठेवायचा. यामध्ये थोडंसं दही टाकलं ना की चव अजून छान लागते, एकदम टेस्टी लागतो. जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल, किंवा यावरती थोडंसं आपलं तेल किंवा तूप टाकून खाल्लं ना की चव अजून छान लागते, जर तुम्हाला दही आवडत नसेल तर. किंवा तुम्ही याला तडकाही देऊ शकता, जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून. तसंही छान लागतं, पण काहीच गरज नाही, कारण आपण तेलामध्ये सर्व व्यवस्थित असं परतून घेतलेलं होतं यासाठी. आता हा जो तयार ठेचा आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. अगदी मस्त लागतो. आमच्या घरी हा ठेचा सर्वांना खूप जास्त आवडतो. आमच्या घरी बऱ्याचदा असा ठेचा बनवण्यात येतो, सर्वजण खूप आवडीने खातात. तर मी इथं ज्वारीची भाकरी, काकडी आणि दह्यासोबत हा ठेचा सर्व केलेला आहे. अगदी मस्त लागतो. यावरती थोडंसं दही टाकायचं आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.